एका बाजूला शांततेच्या चर्चा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला युद्धाची तयारी. मिडल ईस्ट नेमकं कुठे चाललंय? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. सध्या मिडल ईस्टमध्ये एक विचित्र ड्युअल सिच्युएशन दिसते. एकीकडे इराण आणि यूएस यांच्यात इनडायरेक्ट टेन्शन वाढतंय आणि अटॅक्स आणि मिलिटरी मुव्हमेंट्स दिसत आहेत. तर दुसरीकडे बॅक चॅनल डिप्लोमसी आणि पीस टॉक सुद्धा चालू आहेत. हा विरोधाभास आहे का? जिओपॉलिटिक्समध्ये याला म्हणतात टॉक अँड प्रेशर स्ट्रॅटेजी. म्हणजे एकाच वेळी निगोशिएशन्स पण चालू आहेत आणि बॅटल फील्डवर प्रेशर पण सुद्धा वाढवायचं आहे. इराण काय करतंय याच्यामध्ये? तर प्रॉक्सी ग्रुप्स असतील किंवा स्ट्रॅटेजिक चेकपॉइंट्स वापरून प्रेशर तयार करतंय. ऑइल रूट्स डिस्टर्ब करतंय, रिजनल इन्फ्लुअन्स वाढवायचा प्रयत्न करतंय आणि त्यासोबतच यूएस काय करतंय? मिलिटरी रिपोझिशनिंग, अलायन्स मजबूत करतायत आणि डिटरन्स तयार ठेवतात. म्हणजेच दोन्ही बाजू एकमेकांना दाखवत आहेत, की आम्ही बोलायला तयार आहोत, पण दबावाखाली नाही. पण याचा परिणाम काय होऊ शकतो नेमका? तर पीस टॉक्स एकतर फास्टर होऊ शकतात, कारण प्रेशर निगोशिएशन्सला पुश करतो. किंवा याच्या उलट झालं तर एस्केलेशन होऊ शकतं. कारण एक चुकीची चाल कॉन्फ्लिक्ट वाढवू शकते. हे आपण याच्यापूर्वी सुद्धा पाहिलंय. म्हणजे सिच्युएशन एका थिन लाईनवर चालू आहे. पीस आणि वॉर याच्या मधोमध. आज मिडल ईस्टमध्ये शांतता आणि युद्ध दोन्ही एकत्र चालू आहे आणि पुढचा मूव्ह ठरवेल जग स्थिर होणार की अजून अस्थिर. पाहत राहा जगात काय चाललंय.